त्याचप्रमाणे आपले नेमल्याप्रमाणे ग्रामदेवता जमिनीपासून बाळापडी आपल्या गुढीवर ठरले आहेत. त्या माळगुडी आणि सगळे बाळापणमध्ये निघाले आहेत. तर ही माळगुडी होळी येईपर्यंत अगदी उभी राहण्यामध्ये कुठलाही अडचण येतं का बरं, कुठल्या वर्षातून कळत चुकून माफी ठेवून आणि असं आपला आनंद आणि उत्सवाने आपला कार्यक्रम पार पडून घ्या. कोकणातील ऐतिहासिक संदर्भ असलेले पुरातन मंदिर श्री आदित्यनाथ या आदित्यनाथाचा शिमगोत्सव आजपासून सुरू झाला. ग्रामदेवता आदित्यनाथाचा होळी उत्सव म्हणजे सर्वांनाच आनंदाची पर्वणी असते. या शिमगोत्सवानिमित्त यंदा मुरुगवाडा येथे होळीचा मान असून ही होळी आणण्यासाठी शेकडो गावकरी जाणार आहेत. रात्री वाजत गाजत ही होळी सहाणेवर आणली जाणार आहे. पाहूया या होळी संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी घेतलेला रिपोर्ट. जिल्ह्यात आज ठिकठिकाणी शिमगोत्सव साजरा होतोय. होळी पौर्णिमा आहे. त्यातच आज आपण आलो नेवरे गावात आणि नेवरे गावात एक फार वर्षाची पुरातन परंपरा आहे. सहा देव एका पालखीत विराजमान होतात आणि गावकरी ही सहा देवांची पालखी वाजत गाजत नाचवत नाहीत. आपली जी काही होळीची परंपरा आहे, होळी आणण्याचा जो कार्यक्रम असतो तो त्या ठिकाणी पार पडत असतो. आता आपण आहोत आदित्यनाथ मंदिरात आणि आदित्यनाथ मंदिरातील सर्व जे काही ग्रामस्थ असतील, गावकर असतील, खोत असतील, मानकरी असतील, चतुर्सीमेतील सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, ही सगळी मंडळी या उत्सवासाठी एकत्र जमलेत आणि थोड्याच वेळात या आदित्यनाथाच्या मंदिरातून ही पालखी वाजत गाजत मुरुगवाडी येथे जाणार आहे आणि तिथून जो काही होळीचा शेंडा असेल तो आणला जाणार आहे आणि पुढचा कार्यक्रम कसा असेल ते आपण याच चतुर्सीमेतील ग्रामस्थांना आपण जाणून घेऊया. साहेब, आपण काय सांगाल, एक सहा देव पालखीत विराजमान आहे, त्यांनी काय परंपरा आहे? परंपरा आमची जवळजवळ 550 वर्षापूर्वीची परंपरा आमची आहे. पालखीमध्ये 6 देव बसतात आणि आमची प्रथा अशी आहे की देवीला कौल लावून आम्ही जी होळी आणतो तिचा कुठल्या दिशेला आहे ती बघून तिथं आम्ही होळी आणतो. यावर्षी मान आपला मुरुगवाडीमध्ये आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही 6 देव तिकडे पालखी आणण्यासाठी देखील असं चतुर्सीमेतील लोक चाललेले आहेत. 6 देव चतुर्सीमेतील लोक 6 देवांची पालखी घेऊन मुरुगवाडी येथील ते थोड्याच वेळात जाणार आहेत. नेमकी होळी आणण्याचा जो कार्यक्रम असतो, आता नेमकी होळी येणार कधी, उभी राहणार कधी, काय सांगा? सध्या ही मुरुगवाडीमध्ये होळी आहे. ती संध्याकाळी आता 6 वाजतात ते तेवढीपर्यंत सगळं हे होईपर्यंत कधी कधी उशीर होतो आणि ती उद्या सकाळी आज रात्री ती माझ्यावर येईल सानेवर संध्याकाळी नाचत वाचत गाजत तिकडनं आणि तिकडनं उद्या सकाळी ती देवळात येते 9 वाजता. मानाची जी होळी आहे, 6 देव हे पालखीत विराजमान होतात. चतुर्सीमेतील जी काही मंडळी आहेत वाजत गाजत, जे काही मानकरी असतील, गावकरी असतील, खोत असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, हे एकत्र येऊन अत्यंत गुण्यागोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करत असतात. थोड्याच वेळात ही 6 देवांची पालखी मुरुगवाडी येथे जाईल.
होळीचा शेंडा तिथं तोडला जाईल आणि मग वाजत गाजत पुन्हा रात्री उशिरापर्यंत सहाणेवर होळीचा शेंडा येईल आणि उद्या सकाळी होळी या चतुर्सीमेत उभी राहील आणि नंतरच या शिमगोत्सवाला यांच्या सुरुवात होईल. कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, नेवरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.